नमस्कार, मी सुनील सोनवलकर, राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका युवक आघाडीचा अध्यक्ष. काल स्थैर्य लावायला एक मुलाखत ऐकली पाहिली तर खूप यातना वाटल्या, दुःख वाटलं. फलटण तालुक्यात मड्यावरचं राजकारण काय हे पाहायला भेटलं. जे असे दिगंबर आगवणे यांच्यावरती जे आरोप होतात ते फार चुकीच्या पद्धतीने चालू आहे. दिगंबर आगवणे म्हणजे ते यांच्याविषयी जे काय चर्चा चालू आहे, जे आरोप चालू आहेत हे थांबलं पाहिजे. आणि दुसरा एक विषय व्हॉट्सअपला एक वाचलं की दिगंबर आगवणे यांनी खूप लोकांची फसवणूक केली म्हणून. तर तेच दिगंबर आगवणे ज्यांनी दुष्काळाच्या काळात फलटणच्या जनतेला पाणी पाजलं, तेच दिगंबर आगवणे ज्यांनी दुष्काळामध्ये जनावरांना चारा दिला, पाणी दिलं, तेच दिगंबर आगवणे ज्यांनी लोकांच्या घरावरचे ज्यांचे पत्रे गेले त्यासाठी पैसे दिले, ज्यांची मेंढरं मेली त्याच्यासाठी पैसे दिले, गोरगरिबांना मदत केली, दिवाळीचे बाजार वाटले असतील. कोरोनाच्या काळात त्यांनी कोरोना सेंटर काढून कित्येक जणांचे प्राण वाचवले. त्यांनी स्वतः तिथं उपचार पद्धतीचं स्वतः लक्ष देऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी तिथं उपचारासाठी थांबून उपचार करून दिले. तेच दिगंबर आगवणे. त्यांच्याबद्दल जर अशी अफवा पसरवायची किंवा त्यांच्यावरती खोटे आरोप करायचे हे चुकीच्या पद्धतीचे आहे. मी एवढा काही मोठा नाही, श्रीमंत नाही, पण जरी अनावधाने त्यांच्याकडे जर कोणाची काय रक्कम असेल किंवा म्हणत असतील की आम्हाला त्यांनी फसवलं, तर त्यांनी सर्वांनी त्यांच्यापाशी जे काय प्रूफ आहेत ते प्रूफ घेऊन यावेत, त्यांचा हिशोब काय असेल ते. आणि इथं गजानन चौकात आपण लाईव्हमध्ये सगळ्यांचं काय हिशोब असेल ते बघू. मी साहेबांची भेटून त्यांच्याकडे काय आहे हिशोब आहे ते बघून, जर तुमच्याकडे काय त्यांच्याकडे जर अनावधाने कुठची रक्कम असेल कोणाची, तर ती इथं गजानन चौकातच दिली जाईल. माझ्या नावावरती काय असेल ते मी विकून किंवा भीक मागून किंवा वर्गणी, आमचा राष्ट्रीय समाज पक्ष हा मोठा नाही, पण त्याचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे हे मनाने खूप मोठे, प्रत्येकाकडून वर्गणी काढून ज्याची रक्कम काय जर असेल हिशोबाने तर ती परत तिथंच दिली जाईल जागेवरती. फक्त सर्वांनी असे डायरेक्ट आरोप न करता समोर येऊन त्यांनी गजानन चौकात आपण तारीख ठरवून त्या तारखेला भेटू.